हॅलो एव्हरीवन. जर काँग्रेस निवडून आली ना तर ती बी जे पीवर कुरघोडी करेल आणि केलीच पाहिजे म्हणा, कारण त्यांनी पण काँग्रेसवर, त्यांच्या नेत्यांवर खूप एक्स्टॉर्शन केलं आहे, मॅनिप्युलेशन केलं आहे, टॉर्चर केलं आहे. तर जर काँग्रेस निवडून आली तर ती बी जे पीवर कुरघोडी करेल. जसे बी जे पी त्यांच्याशी वागली तसं काँग्रेस त्यांच्याशी वागेल. आणि अशा गोष्टींमध्ये मेन जे मुद्दे आहेत विकासाचे, डेव्हलपमेंटचे, रिसर्चचे, इनोव्हेशन्सचे, एज्युकेशनचे, लोकांचे, ते बाजूला पडतील. समस्या सगळ्याच लेवलवर असतात आणि ते सॉल्व करण्याचं कौशल्य पण प्रत्येक थरामध्ये ॲवेलेबल असतं. पण ते कशाप्रकारे कोण किती करतं त्यावर डिपेंड असतं. त्यासाठी खूप स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे असतं आणि ती विल पॉवर आपण ह्या समाजामध्ये, या नेत्यांमध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या सराउंडिंगमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये कशी निर्माण करायची ते आपण मिळून ठरवू शकतो किंवा इंडिव्हिज्युअली पण ठरवू शकतो. याचा खूप मोठा इन्फ्लुएन्स पडतो प्रत्येक गोष्टीवर. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे, गव्हर्नन्स आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर ही एक हाती आणि सेंट्रलाइज होऊ देऊ नका. ती डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे प्रॉपरली, तेव्हाच इक्वॅलिटी येईल. कारण जर सेंट्रलायझेशन झालं, एक हाती आली, वारंवार एकच एक उमेदवार निवडून आला, तर न्यूनेस राहणार नाही त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या प्रगती, त्यांनी जे कार्य हातात घेतलं त्यामध्ये. आणि त्या व्यक्तीला लगेच घमंड चढेल की आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही, आपलं कुणी काही वाईट करू शकत नाही, आपण जसं वागू तसं होईल, आपल्या मनाप्रमाणे होईल. तर ह्या गोष्टी नको घडायला. कारण जोपर्यंत इक्विलिब्रियम आणि बॅलन्स येत नाही, इक्वॅलिटी येत नाही, तोपर्यंत प्रॉब्लेम्स वाढतच राहतील, त्याचं सोल्युशन मिळणार नाही. तर त्यामुळे सगळ्यांच्या समस्या महत्त्वाच्या आहे आणि सगळ्यांच्या समस्या वेळेवर, प्रायोरिटी नाही, एका वेळी मास लेवलवर सॉल्व होणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे असं वातावरण निर्माण करा की सेंट्रलायझेशन होणार नाही, एक हाती एकवटणार नाही आणि कोणाला खूप इम्पॉर्टन्स मिळत आहे किंवा कोणाला काहीच मिळत नाही, अशा गोष्टी निर्माण नको व्हायला. इक्वॅलिटी खूप आवश्यक आहे.